आणि आता आपण करूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण। मात्र सुरुवात अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अमेठीतून। तुम्ही म्हणाल की अमेठीत काय घडलंय, तर सांगतो। आज सोशल मीडिया असो की राजकीय गप्पांचे फड, सगळीकडे एकच चर्चा होती आणि ती म्हणजे राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून लोकसभा लढवणार। आता तुम्ही म्हणाल की राहुल गांधींनी तर या आधीही अमेठीतून निवडणुका लढवल्यात ना, मग आता काय नवीन त्यात, तर तेही सांगतो। उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे। 1967 सालापासून झालेल्या सगळ्या लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त 3 वेळाच इथून बिगर काँग्रेसी उमेदवार विजयी झालाय। 1980 साली याच अमेठीमधून राहुल गांधींचे काका संजय गांधी खासदार झाले। त्यानंतर 4 वेळा राजीव गांधी, एकदा सोनिया गांधी आणि नंतर सलग 3 वेळा राहुल गांधी याच अमेठीमधून खासदार बनले। मात्र 2019 साली राहुल गांधींना हा गड भाजपच्या स्मृती इराणी यांनी उद्ध्वस्त केला। खरं तर त्यांनी 2014 सालीही राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना लाखभर मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता। मात्र स्मृती इराणींनी मतदारसंघ सोडला नाही। त्यांनी 5 वर्ष अमेठीतच ठाण मांडलं आणि त्यांच्या परिश्रमाला मतदारांना साथ द्यावी लागली। आणि 2019 साली स्मृती इराणींनी राहुल गांधींना 50,000पेक्षा जास्त मतांनी मात दिली। यावेळीही भाजपने स्मृती इराणींनाच उमेदवारी दिली आहे। इतकंच नाही तर त्यांनी नुकताच उमेदवारी अर्जही दाखल केला। अमेठीत 5व्या टप्प्यामध्ये म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे, त्याला अवघे 18 दिवस शिल्लक राहिलेत। काँग्रेसकडून मात्र उमेदवार चाचपणीच सुरू होती। त्यातच आज अमेठीतील काँग्रेस कार्यालयामध्ये हालचाली वाढल्या आणि राहुल गांधी अमेठीतून लढणार अशा चर्चांनी जोर धरला। इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या अमेठी जिल्हा अध्यक्षांनी राहुल गांधींच्या नावानं उमेदवारी अर्जही घेतलाय। राहुल गांधींनी 2019 साली वायनाडमधूनही उमेदवारी भरली होती, तिथून ते खासदारही झाले। यावेळीही राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून अर्ज भरला आणि तिथलं मतदानही पार पडलंय। दुसरीकडे राहुल गांधींनी या आधीही अमेठीचा निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटी आणि पक्षाध्यक्ष घेतील असं स्पष्ट केलं होतं। मात्र आजच्या चर्चांचं नीट विश्लेषण केलं तर राहुल गांधीच अमेठीतून उमेदवार असण्याची शक्यता सर्वाधिक बळावते। अवघ्या काही तासांमध्ये अमेठीचा सस्पेन्स संपलेला असेल। तसंच सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून प्रियंका गांधी लढणार असल्याची चर्चा आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे प्रतीक्षा अवघ्या काही तासांची आहे। मात्र अमेठीमधील याच संभाव्य लढतीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरला। तर 0 ओव्हरमध्ये आम्ही आज दुसरा प्रश्न विचारला होता, अमेठीमध्ये तिसऱ्यांदा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी निवडणूक झाली तर कोण जिंकणार, राहुल गांधी की स्मृती इराणी? हे 2 पर्याय तुमच्या समोर होते। अमेठीमधून आता वळूयात राज्यातील राजकीय घडामोडींकडे। निवडणुकीमध्ये प्रचार हा सर्वच राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा आधार घेतला जातो। पत्रकं छापली जातात, जाहिरातींवर भर दिला जातो आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारातील अशाच एका जाहिरातीवरून भाजपनं रान उठवलंय। ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं अभिनय केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय आणि यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी देखील पलटवार केला। कोण पॉर्न स्टार आहे की नाही हे आम्हाला माहित नाही, कारण आम्ही अशा प्रकारच्या फिल्म पाहत नाही। मात्र भाजपच्या त्या महिला नेत्यांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल असा टोलाही त्यांनी लगावलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब, पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे। आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येत आहेत, जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत, त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल
आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचे त्यांना? जारकिहोलीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकिहोलीच्या व्हिडिओजवर काय बोलायचंय त्यांना? म्हणजे मणिपूरमध्ये 2 महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहित नाही. या आक्रस्ताळ्या बाईंना हाच प्रश्न मोदींना विचारण्यासाठी त्यांच्या तोंडात जीभ आहे का? त्यांच्या तोंडातली बत्तीशी उघडणार आहे का? की ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच प्रज्वल रेवन्नाच्या साठी प्रचार सभा या देशाच्या पंतप्रधान मोदींनी घेतली. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधील 11 जागांसाठी मतदान होत आहे आणि यामध्ये सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गचाही समावेश आहे. महायुतीकडून छत्रपती उदयनराजे आणि रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी मिळाली आहे आणि या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत असताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसंच पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शरद पवारांना देखील टोला लगावलाय. नाही, आता त्यांचं पण नाइलाज आहे ना, कारण की कोकणात आता कोण नाहीये, खानदेशमध्ये नाही, विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, आता पश्चिम महाराष्ट्रातच, आणि ते सुद्धा अख्खेच पश्चिम महाराष्ट्र नाही, 1-2-3 जिल्हे म्हणजे तिथं. त्यामुळे त्यांना भरपूर वेळ त्यांच्याकडे असल्यामुळं ते त्यांनी आता माझ्या ह्याच्यात तर 4 त्यांनी सभा दिल्यात. शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य 4 काय 40, आता भरपूर वेळ म्हणल्यानंतर कोकण सभा घ्यायचे तर त्या सुद्धा ते घेऊ शकतात. 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री 2 वर्ष, काही करू शकले नाही. आणि आता शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी 84 वर्ष नाही जगले आणि आमच्या मोदी साहेबांना उत्तर नाही, तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता, आमचं सरकार जाणार नाही. 400 खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार. शरद पवारांवर महायुतीकडून टीका होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या समोर नारायण राणेंचं आव्हान आहे. लोकसभेमध्ये कॉपी करून पेपर सोडवता येतं आणि येत नसल्याचा टोला राऊतांनी राणेंना लगावलेला आहे. देशाची लोकसभा असते ती, तिथे काय कॉपी करून पेपर सोडवता येत नाही. इंग्रजी चांगली, हिंदी चांगली, मराठी बोलण्याची संधी असते तिथे. पण ह्यांचे दिवे लागले ते फक्त कुटुंबामध्ये. पण मला ज्या वेळेला प्रश्न विचारतात ना, काय केलं 10 वर्षामध्ये, होय मी सांगतो 10 वर्षामध्ये मी या कोकणमध्ये एकही राजकीय हत्या होऊ दिलेली नाही. सांगलीतही 7 मे रोजी मतदान होत आहे. महाविकास आघाडीतल्या नाराजी नाट्यामुळे सांगली चर्चेत होतं. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना अचानकपणे उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले पण उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले, तर महायुतीकडून संजय काका पाटील मैदानामध्ये उतरले. या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि सांगलीच्या याच जागेवरून महाविकास आघाडीमध्ये झालेल्या नाराजी नाट्यावर आज शरद पवारांनी मोठा खुलासा करून खळबळ उडवली. सांगलीच्या जागेवरून नेमकं काय घडलं याचा खुलासा शरद पवारांनी केलाय. सांगली एकच आहे की जिचा आमच्या चर्चा न होता चर्चा झाली. म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळी 3 वेळेस पाहिजे की इथं उमेदवार आहे. म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो, कोण आहे बाबा, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय वगैरे वगैरे. हे एक्सेप्शन फक्त सांगलीच्या बाबतीत झालं, बाकी काय अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीच्या आतल्या गोटातल्या बातम्या समोर येत असतानाच आज महायुतीमधल्या उमेदवारांनी अर्ज भरले.
कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी आज कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे उपस्थित होते। श्रीकांत शिंदेंनी विजयी हॅट्रिक साजरी करण्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केलेला आहे। लोकांचा उत्साह, प्रेम, सगळेच पक्ष जे आहेत एकत्र आलेले आहेत। हे चित्र कधी बघितलं नव्हतं तुम्ही, हे चित्र आज पाहताय। कल्याण लोकसभेमध्ये, डोंबिवलीमध्ये सगळ्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे, जल्लोष आहे। मला वाटतं लोकांचा प्रेम आहे, विश्वास आहे, जे केलेलं काम आहे, मोदी साहेबांनी केलेलं काम आहे, या राज्यामध्ये केलेलं काम आहे, त्याच्यावरती लोकांनी भरभरून जे आहे लोकांचं प्रेम आहे, विश्वास आहे आणि त्याच्यामुळे जे आहे आज हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यामधील 5व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। महिनाभरापासून रखडलेल्या नाशिकचा तिढा काल सुटल्यानंतर आज शिवसेनेकडून हेमंत गोडसेंनी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते। तर दिंडोरीमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांनी देवदर्शनही केलं। तर महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी कीर्तीकरांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे जाऊन अभिवादन केलं। याशिवाय पालघरमधील ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडींनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला। लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। तर आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। आजचा आमचा दुसरा प्रश्न होता तुमच्यासाठी, अमेठीत तिसऱ्यांदा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी निवडणूक झाली तर कोण जिंकणार, राहुल गांधी की स्मृती इराणी? तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होताय, काय तुमचा कौल आहे? तर एक्स वरती महेश इंदू भागवत शिंदे म्हणतायत राहुल गांधींची लोकप्रियता पाहता नक्कीच राहुल गांधी निवडून येतील। स्मृती इराणींचे जबरदस्त काम असल्यामुळे त्या चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असं म्हणणं आहे श्रीकांत यांचं। तर विष्णू विश्वास म्हणतायत जनता आता जुमलाबाजीला कंटाळली आहे, त्यामुळे राहुल गांधी। फेसबुकवरती मारुती बोने म्हणतायत स्मृती इराणी जिंकणार कारण त्यांनी अमेठीत खूप छान काम केलेली आहे। फेसबुकवरती कपिल लुकडे म्हणतायत खरंच मतदारसंघात विकास झाला असेल तर आहे तो खासदार त्या ठिकाणी निवडून येईल। तर इंस्टाग्रामवरती स्वानंद गरुड म्हणतायत स्मृती इराणी। इंस्टाग्रामवर सोमनाथ हेगडे म्हणतायत राहुल गांधी। तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आमच्या पोल सेंटरवर। तर कशा प्रकारे आज जनतेने कौल दिलेला आहे या प्रश्नाला? सर्वाधिक मतं 86,000 युट्यूबवर आपल्याला प्राप्त झालेली आहेत। तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी राहुल गांधी असं म्हणतात 82%, स्मृती इराणी म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 18%। त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं आहेत 4,000 मतांची जर आपण विभागणी पाहिली तर राहुल गांधी आणि स्मृती इराणी या दोन पर्यायांपैकी स्मृती इराणी म्हणणं 36% जनतेचं, 64% म्हणतात राहुल गांधी। त्यानंतर फेसबुकवरती देखील खूप मतं प्राप्त झालेली आहे, त्यापैकी स्मृती इराणी असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 27%, 73% म्हणतात राहुल गांधी। त्यानंतर एक्सवर आलेल्या प्रतिक्रिया, तुम्ही दिलेला कौल आणि या कौलनुसार राहुल गांधी 73% जनता म्हणते, 27% म्हणतात स्मृती इराणी। काळाबरोबर प्रचाराचा ट्रेंड कसा बदलत गेला हे आपण 0 अवरमध्ये पाहिलंय। ऑप्टिक या शब्दाला आलेलं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय। भव्य दिव्य प्रचार रॅली, गल्ली ओसंडून वाहील अशी गर्दी, दाक्षिणात्य चित्रपट स्टाईल कटआउट्स, जेसीबीतून फुलं, भले मोठे हार, त्याचबरोबर क्विंटलने गुलाल टाकणं, स्पेशली डिझाईन केलेले प्रचार रथ, लिफ्टमधून वर येणारे छोटे स्टेज आणि नेते, असा सगळा डोळे दिपवणारा चकचकीत इव्हेंट या सगळ्याच पक्षांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आणि न्यूज चॅनल्सवर होणारं लाईव्ह प्रक्षेपण
लोकांचं लक्ष आकर्षित करण्याची एकही संधी सोडली जात नाही. हे सगळं जितकं महत्वाचं आहे तितकीच आणखी एक गोष्ट महत्वाची बनली आहे. अशा रॅलींमध्ये, रोड शो मध्ये, सभांमध्ये, इव्हेंटमध्ये कोणता नेता कोणासोबत दिसतो याला सुद्धा कमालीचं महत्व आलेलं आहे. उदाहरणार्थ श्रीकांत शिंदेंच्या फॉर्म भरायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षाही जास्त महत्वाची उपस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बनते. कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांसाठी काँग्रेस नेत्यांपेक्षाही जास्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे मंचावर दिसणं महत्वाचं ठरतं. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या रॅलीत अजित पवारांपेक्षाही फडणवीस आणि शिंदे दिसणं गरजेचं बनतं आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र फडणवीस काही स्थानिक नेत्यांना हाताला धरून मोदींशी ओळख करून देताना दिसतात. तीनही पक्ष, त्यांचे शीर्षस्थ नेते, कार्यकर्ते सगळे एक दिलानं सोबत काम करतायत हे मतदारांच्या मनावर ठसवणं गरजेचं बनतं आणि याचीच जाणीव आपल्या राजकारण्यांना आहे. आणि त्यामुळेच असा शो ऑफ स्ट्रेंथ, शक्ती प्रदर्शन समोर मांडलं जात असतं. या शो ऑफ स्ट्रेंथला, शक्ती प्रदर्शनाला पारंपरिक मतदार आणि काठावरील मतदार भुलतात का, यावर ते कुणा समोरचं बटण दाबतात हे देखील अवलंबून असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.